स्वाधार योजना 2024-25साठी ज्याही विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत अर्ज केले नाही त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। तर तुम्ही फॉर्म फिलअप केले नसेल तर जेवढ्या लवकर तुम्हाला अर्ज फिल करायचे लवकर फिल करा, कारण आता डेट वाढणार नाही आहे अशा प्रकारची अपडेट आलेली आहे। कारण 2024-25च्या ज्याही विद्यार्थ्यांचे अर्ज बाकी आहे त्यांना 16/12/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे, परंतु अजूनही साईटमध्ये भरपूर प्रॉब्लेम आहे। प्रॉब्लेम कसे तर फॉर्म फिल झाल्यानंतर प्रिंट येत नाही आहे। प्रिंट ही तुम्हाला 1 ते 2 दिवसानंतर लॉग इनमध्ये उपलब्ध करून देत आहे। त्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांना न्यू रजिस्ट्रेशनमध्ये प्रॉब्लेम जात आहे। त्यामुळे अर्ज जर करायचा असेल तर जेवढ्या म्हणजे 10 तारखेच्या आत जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुमच्यासाठी हे खूप फायद्याचं राहणार आहे, कारण साईटमध्ये लास्टमध्ये प्रॉब्लेम येणार आहे। जसे आपण या अगोदर प्रॉब्लेम फेस केलेले आहे सेम टू सेम प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायचं आहे, म्हणजे येणारच 101%। त्यामुळे विद्यार्थ्यांचे ज्याही अर्ज बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज सबमिट करा व आपल्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करायचं आहे तुम्हाला, कारण समाज कल्याण ऑफिसला सबमिट करणं गरजेचं आहे। जे समाज कल्याण ऑफिस तुमचे अर्ज घेत नसेल तो अर्ज तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा, जेणेकरून जेव्हाही तुम्हाला अर्ज मागवण्यात येईल तेव्हा तो अर्ज तुम्ही देऊ शकता। आपल्या यूट्यूब चॅनलवर न्यू आणि रिन्यूअल दोन्ही फॉर्मचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता, परंतु 16 तारखेनंतर डेट वाढणार नाही आहे अशा प्रकारे ऑफिसमधून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे जेवढ्या लवकर होत असेल आपले फॉर्म फिल करा। हा व्हिडिओ फक्त ज्यांनी फॉर्म फिल केलेला नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यांच्यासाठी ही अपडेट होती की साईटमध्ये प्रॉब्लेम सुरू आहे आणि यानंतर सुद्धा साईटमध्ये प्रॉब्लेम येणार आहे। त्यामुळे जेवढ्या लवकर होत असेल फॉर्म फिल करा, डॉक्युमेंट रेडी करा आणि आपल्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करा। स्वाधारबद्दल जी पुढील अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।